नमस्कार, मी दत्ता सुरवशे, दक्षता न्यूज संपादक. आपण खास व्यक्तीकडे आज आलेलो आहे. नमस्कार. आपल्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेला सरपंच पॉवरमॅन, दिग्दर्शक व अभिनेते. सर, आपली ओळख करून द्या. नमस्कार, मी महादेव जाधवर. आपलं दक्षता न्यूजचं आमच्या सर्व टीमच्या वतीने आम्ही स्वागत करतो. थँक्यू सर. हा चित्रपट बनवला तुम्ही, बरोबर, पण ह्याच्या मागचं किंवा ह्याच्या पुढचं भविष्य काय? भवितव्य. कधी कधी असं वाटतं की खरंच मी एवढा पैसा खर्च केलाय, एवढा वेळ आणि मेहनत खर्च केली, काय होईल? पण एकच गोष्ट लक्षात घ्या की मी भवितव्य जर बघत बसलो असतो तर आज मी एवढा मोठा चित्रपट एवढ्या सर्व बहुसंख्य माझ्या टीमला घेऊन तयार करू शकलो नसतो. आणि काय होणार या गोष्टी वेगळ्या, ते होईल ते होईल, मला त्याची काळजी नाही. पण एक गोष्ट आहे की मला एकच समाधान वाटतं की ज्या माझ्या कलाकारांना व्यासपीठ मिळत नव्हतं त्यांना व्यासपीठ मिळालं आणि जबरदस्त हा चित्रपट बनलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की भवितव्याचं उज्ज्वलच असणार आहे. सर, भविष्याचं बरोबर आहे हो, पण कॉम्पिटिशनचं काय? धुरंधर चित्रपट यायला आहे एवढा मोठा, त्याच्यामध्ये तुम्ही टिकणार का? बरोबर आहे तुमचं, कॉम्पिटिशन असायलाच पाहिजे. आणि धुरंधर सारख्या चित्रपटापुढे आपण टिकल का? मान्य आहे मला, पण मी टिकणार. का टिकणार याचं कारण आहे. धुरंधरला सुद्धा तुम्ही 200, 250, 300 रुपये तिकीट देऊन बघताय, माझ्या बी चित्रपटाला तुम्ही तेवढंच तिकीट देऊन बघणार. हे सुद्धा का सांगतो मी, याचा कॉन्फिडन्स का आहे, का आत्मविश्वास आहे, तर या चित्रपटामध्ये जी माझी कथा असेल, पटकथा असेल किंवा संवाद असतील, हे एकदम जबरदस्त आहे. कलाकार जबरदस्त आहे. भले तुम्ही म्हणाल की ह्याच्यामध्ये मोठे कलाकार कुठे आहेत, आहेत काही बाकीचे आम्ही तयार केलेले कलाकार. आणि स्वतः अंतरंगातून जे त्यांनी दाखवलेलं आहे, एक त्यांचं काय म्हणतो ऍक्टिंग कला, तर त्या गोष्टी जर तुम्ही बघितल्या ना तर तो चित्रपट तुम्ही नक्कीच बघणार. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी असेल की याला जे या चित्रपटाचं जे म्युझिक आहे ते पूर्ण तुम्ही बॉलिवूड, साऊथ मूव्ही, हॉलिवूड यासारखं तुम्हाला 5.1 म्युझिक ऐकायला मिळणार आहे. आणि तो चित्रपट तुम्ही मोबाईलवर बघायला तर मजा येणारच आहे, पण मी एक सांगेन की तुम्ही थिएटरमध्ये येऊन बघा. कारण ते म्युझिक कसं वाजतंय आणि कसं थिएटर असं हादरणार आहे ना, हे तुम्हाला तिथं नक्कीच अनुभव येणार आहे. मी म्हणतो धुरंधर हा चित्रपट माझ्यासाठी सुद्धा एक आत्मीयतेचा विषय आहे. माझ्या देशाचं खरंच आत्मीयता आहे, त्यामुळे तो विषय चांगला आहे. माझे वडील अपंग माजी सैनिक होते. देश सेवेत त्यांचा एक पाय तुटला होता. मला अभिमान आहे आपल्या चित्रपटाचा. आता धुरंधरच नाही तर राजे शिवाजी चित्रपट सुद्धा यायला लागले, त्यानंतर रामायण चित्रपट यायला लागले. दिग्गज कलाकारांचे चित्रपट आहेत की जे 200-200, 400-400 करोड रुपये खर्चून यायला लागले. माझ्यामध्ये तेवढी ताकद आहे नाही हा विषय नाही. जास्त पैसे खर्चले तर चित्रपट भारी असं कोण म्हणलं? चित्रपटाची कथा, पटकथा आणि त्यामध्ये बनलेले संवाद आणि संवाद फेक यावर चित्रपट चालतात. बरेचसे असे चित्रपट आहेत की त्याचा खूप मोठा खर्च असून सुद्धा ते पडलेले आहे. आता जस्ट नवीन उदाहरण आहे. मग मी म्हणतो की माझा चित्रपट हा चांगल्या बजेटचा चित्रपट आहे आणि बघायला तुम्हाला मजा येणार आहे. ओमराजचं म्युझिक आहे, अतिशय जबरदस्त म्युझिक वाजवलेलं आहे. त्याचप्रमाणे यामध्ये गाणे सुद्धा मुंबईमध्ये तयार झालेले आहेत. आमचे जे मित्र आहेत राजेश सिद्धांत, त्यांनी 2 गाणी बनवलेत. सरपंच गाणं तुम्ही ऐका आणि बघा, मग सांगा की काय असतो सरपंच गावातला आणि सरपंच हा पॉवरफुलच का पाहिजे, हा चित्रपटातून नक्कीच तुम्हाला बघायला मिळणार. कारण सर एक सांगतो की या चित्रपटामध्ये राधा फुडेंचं सुद्धा एक गाणं आहे, ज्यांनी कचकच कांदा, पाटलाचा बैलगाडा अशा गाण्यावर अख्खा महाराष्ट्र डोलायला लावला. त्यांचं एक आपल्या याच्यामध्ये अतिशय सुंदर असं एक आयटम सॉन्ग आहे. का आवडणार नाही लोकांना? मी सांगतो तुम्हाला, हा चित्रपट जर हिंदी डबिंग मी करल त्यावेळेस अख्खा देश सुद्धा या चित्रपटाची वाट पाहणार आहे की कधी याचं हिंदी व्हर्जन येईल. सरपंच पॉवरमॅन चित्रपटातलं गाणं
एक वेळी आम्हाला म्हणून दाखवावं अशी इच्छा आहे आमची. सर गाणं आता आम्ही खरं म्हणजे सोडणारच आहे बाहेर गाणे. तर आपल्या चित्रपटाची तारीख डिक्लेअर होतेच आता. त्याच्यानंतर आम्ही गाणे सोडणार आहे. परंतु तुमची इच्छाच आहे तर मी एक ओळ तरी करून पण तुम्हाला सरपंच या टायटल सॉंगची म्हणून दाखवलं. म्हणजे ते आता मी काही गायक नाहीये, परंतु ते गायकाने गायलेलं आहे. परंतु मी माझ्या शब्दात तुम्हाला एक ओळ म्हणून दाखवेल. त्यातनं समजेल तुम्हाला की सरपंच काय आहे. आन गावाची शान प्रेमाची चालताना दिसे छबी वाघाची. रौद्र रूप बलशाली बाहू बोलताना बसे गर्जना सिंहाची. या पुढचं गाणं जे आहे मी आता गाऊ शकत नाही. तुम्हाला डायरेक्ट थिएटर मध्येच बघायला मिळणार आहे किंवा आता गाणं सुटल्यानंतरच तुम्ही ऐकायचं. कसं वाटलं? सर रक्त सळसळलंय आणि सरपंच पदाला खरंच तुम्ही मोठं केलं. तुमच्या जीवनामध्ये भरपूर मोठा संघर्ष ह्या सरपंच पॉवरमॅन ह्या चित्रपटामध्ये केलेला आहे. तर तो चित्रपट काढताना तुम्हाला बऱ्याचशा अडचणी आल्या असत्या. असा एखादा क्षण तुम्ही आम्हाला सांगावा. नो एक्झिस्टन्स विदाऊट स्ट्रगल. संघर्षाशिवाय माणसाचंच अस्तित्व नाही. सगळीकडे करावंच लागतं. बघा तुम्ही, आपण नेहमी ऐकतो सकाळी उठलं की वाघाला सुद्धा पळावं लागतंय स्वतःच्या पोटासाठी, आणि हरणालाही पळावं लागतंय की मला वाघ खाईल म्हणून. मग संघर्ष हा दोघाला बी आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी मी सांगतो की मी तो विचार करतो की आपला संघर्ष जरी मला सहज जरी रोज जीवनात जगायचं असेल तरी करावाच लागतोय. मग थोडा मोठा संघर्ष केला आपल्या माणसांसाठी, आपल्या मातीतल्या माणसांसाठी, मातीतल्या कलाकारांसाठी. अडचण काय? बार्शीमधून भरपूर कलाकार, असे इतके सुंदर कलाकार आहेत, चांगले चांगले ऍक्टिंग करणारे कलाकार आहेत, मी बघितले. त्यामुळं मी एक विचार केला, या कलाकारांना जमा केलं की आपल्याला एक सरपंच नावाचा चित्रपट तयार करायचा. तर पहिल्यांदा सरपंच म्हणल्यानंतर ते लोक जरा थोडेसे म्हणजे असं सर आपला चित्रपट कोण बघणार, कसं बघणार, हा पहिला तर मुद्दा त्यांचा उपस्थित झाला. तिथं मला थोडस असं वाटलं की कसं काय करायचं तर. पण नाही, मी एक म्हणलं अरे सरपंच एक पॉवर आहे आणि ती पॉवर लोकांनी बघितली पाहिजे. गावाची सुधारणा करायची असेल तर सरपंच सर्वात महत्वाचा माणूस कोण? सरपंच. आणि त्यांनी जर नाही पॉवर दाखवली तर गावाची सुधारणा कशी होणार? मग मी सर्वांना सांगितलं की सरपंच द पॉवर हा चित्रपट आपण तयार करू. नंतर असं वाटलं सरपंचची पॉवर तर आहेच, पण सरपंच द पॉवर मॅन, त्या सरपंच नावाला आपण उचलूया. आणि सरपंच पद हे अख्ख्या देशामध्ये एकदम, आता तळागाळातलं जर म्हणलं तर सरपंचच आहेत. आमदार, खासदार, मंत्री हे सगळे टॉप लेवलला आहेत. पण सरपंच हा सर्वसाधारण व्यक्ती असतो. तो जर आज टॉप लेवलला चालला तर गावाचा विकास व्हायला किती टाइम लागणार आहे? धडाधड विकासाची कामं होती. म्हणून मी हा विषय घेतला. आणि संघर्ष करत असताना ज्यावेळेस मी माझ्या फॅमिलीमध्ये बोललो की मला असा चित्रपट बनवायचा आहे, त्यावेळेस खरं म्हणजे आमच्या घरच्यांचं एक म्हणणं, काय हे तुम्ही उठसूट शूटिंग चालू असते, कलाकार येतात जातात, सारखं सारखं हे काय आम्हाला सारखं रोजच त्रास. म्हणजे खरं आहे त्यांचं. पण आज घरामध्ये एक एक्स्ट्रा कोणी पाहुणा आला तर आपण सहन करतो का? नाही. एखादा दिवस काही थोडं. पण आज ही प्रोसेस जी आहे 2-2, 4-4 महिने चालते. मग घरच्यांनी का सहन करावं? तरी सुद्धा माझी मुलं म्हणा, माझी बायको म्हणा, यांनी ह्या गोष्टी सगळ्या सहन केल्या. का? तर माझे पप्पा काहीतरी चांगलं करायला लागले, माझा नवरा काहीतरी चांगलं करायला लागले. आणि ही जी कलाकारांची टीम, प्रेम, सगळं जे माझ्या घरचे बघत होते ते त्यांना भारी वाटायचं. एवढे लोक येतात, बसतात, बोलतात. मग आतमध्ये चहा जरी करत असेल बायको तरी तिला ऐकू यायचं की काय चाललंय नेमकं बाहेर. त्यामुळं हे प्रेम बघून तिनं जे काही तिच्या जे त्रास आहे तो तिनं सहन केला. त्याच्या पुढं सुद्धा तुम्हाला सांगतो
की इतक्या संघर्ष अडचणी. त्याच्यानंतरचा प्रश्न महत्वाचा म्हणजे हा सगळ्यात महत्वाचा म्हणजे बजेट. आणि ते बजेट कुठून आणायचं? हावडा चित्रपट बनवायचा आहे. मी काय म्हणजे खूप मोठा व्यक्ती आहे, श्रीमंत व्यक्ती आहे असं नाही. आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये लगेचच प्रोड्युसर तयार होतील असं नाही. मग काय करणार? मग मी एक विचार केला, की जे आहे बजेट माझ्याकडं, त्या बजेटमध्ये आपण सगळ्यांनी मिळून एक चित्रपट करायचा आहे. मग त्या बजेटवर आम्ही याचं काम चालू केलं. त्यानंतर मला हळूहळू असं जाणवलं, की आपल्याला थोडंसं सगळ्याच गोष्टी त्या चित्रपटात घ्याव्या लागतील. मग त्याच्यात विलन पॉवरफुल आला, हिरोईन आली, बाकीचे कलाकार आले. या सर्वांना एकदम पॉवरफुल बनवायचे. तशी मी ऍक्टिंग त्या कलाकारांना देत गेलो, शिकवत गेलो. म्हणजे मी काय मोठा लय शिकवणारा टीचर आहे असं नाही ऍक्टिंगचा. पण त्यातनं मी त्यांच्यामध्ये भावना भरत गेलो, की मी ही स्क्रिप्ट स्क्रिप्ट मी तयार केलेली आहे. तर ते स्क्रिप्ट प्रमाणे तुम्ही ह्याला न्याय दिला पाहिजे. आणि हे करत गेलो. पैशाच्या अडचणी एवढ्या येत गेल्या, की शूटिंग चालू असताना सुद्धा माझ्या खिशामध्ये कमी पैसे असायचे आणि पुढं बजेट जास्त लागायचं. परंतु कधी-कधी मी त्या लोकांना सांगायचो, की बाबा मी 8 दिवसात क्लिअर करतो. बऱ्याच जणांनी विश्वास ठेवला, काही जणांनी ठेवला नाही. परंतु हे थांबलं नाही. प्रोसेस आम्ही थांबू दिली नाही. ह्याला तेवत ठेवलं. हा दिवा आम्ही तेवत ठेवला. त्यामुळं कंटिन्यू काही जणांची आम्ही बिलं आत्ता अजून पार करतो म्हणजे पेड करतोय. लक्षात घ्या. मला किती अडचणी आल्या माझी माफ. मी फेस केल्या. परंतु काही वेळेस तर माझी शूटिंग थांबलेली आहे पैशामुळे. ही खरी गोष्ट आहे, फॅक्ट आहे. दिलेलं समोरच्याला दिलेला शब्द. तो व्यक्ती म्हणणार की सर तुम्ही आज मला देतो म्हणले होते पैसे. मी काही बघणार नाही. आज मी थांबणार. आणि थांबलं. एके दिवशी तर मला वाटलं तर सकाळी सगळं उठून शिन उद्याचे लावायचे. सकाळी उठलो, शूटिंग बंद. 12 वाजले, 1 वाजल्या. मी म्हणलं बाहेर कोणच कसं पडत नाही. मग नंतर मला लक्षात आलं की सगळे निवांत आहेत. शूटिंग बंद होती. त्यावेळेस पैसा माझ्याकडे कमी होता. पण समोरचा व्यक्ती ऐकायला तयार नव्हता. त्यावेळेस मी माझ्याकडलं काही सोनं मोडलं आणि तिथं त्याला पैसे. आणि ही शूटिंग अशा पद्धतीने कशी तरी कंप्लीट करून गेली. त्याच्यानंतर 3-4 महिने या चित्रपटाची एडिटिंग करायची होती आम्हाला. 3-4 महिने त्याच्यात गेले. मी बघत होतो की एडिटर चांगला, मला थोडस पैसे बजेटमध्ये माझ्या बसेल असं एडिटर कोण आहे का. एक दोघा चौघाकडे मी हा ड्राईव्ह घेऊन गेलो. काही जणांनी तर असं म्हणलं की चित्रपट खूप सुंदर आहे, शूटिंग फार भारी आहे, पण बजेट. शेवटी मी एक विचार केला की आपल्याकडं एक सेटअप आहे कॉम्प्युटरचा, पॉवरफुल मशीन आहे, तर बघूया आपण स्वतःहून ट्राय करू, आपल्याला एडिटिंग जमते. मग मी रात्री उशिरा एडिटिंगला बसल्यानंतर माझे त्या रात्री पहाटे 5 पर्यंत एडिटिंग चालू होती. आणि मी एवढं ते करत गेलो की 5 सीन माझे त्या रात्री एडिटिंग झाले. छोटेच होते, पण एक सीन करायचं म्हणलं तर आपला दिवस जातो. मग 5 सीन झाले म्हणलं माझा कॉन्फिडन्स एकदम गगनाला गेला की मी का करू शकत नाही. करू शकतो. आणि एडिटिंग चित्रपटाचं कंप्लीट केलं. त्याच्यानंतर एडिटिंग झाली म्हणजे चित्रपट झाला का नाही, मी हे कोणाला सांगत नव्हतो, दाखवत नव्हतो. घरात सुद्धा कोणाला तो जायचो, बसायचो एका कोपऱ्यामध्ये, माझं एडिटिंग करायचं. त्यानंतर माझ्या घरात माझी मुलगी असेल, मुलगा असेल, त्यांना एखाद्या वेळेस म्हणणार किंवा बायकोला म्हणणार बघ कसं झालं. त्याने असं बघणार, त्यात ना म्युझिक ना काय ना काय, नाटक मागं फार पुरा आवाज. मग त्याने बघितलं की त्याने म्हणणार ओके ओके म्हणून निघून जा. म्हणजे मनाचं माझ्या सांत्वन फक्त. त्यानंतर माझा मुलगा एक दिवशी म्हणला, पप्पा तुमचा असला चित्रपट कोण बघणार. त्यावेळेस तर मी असा पार गगनाला गेलेला जो कॉन्फिडन्स होता, एवढा मी महिना घालवला होता एडिटिंग मध्ये, तो कॉन्फिडन्स फार खाली. मग मी
पुन्हा आणखी सावरलं स्वतःला, नाही अहो, या चित्रपटाला अजून डबिंगच नाही, तर हे कसं आवडेल कोणाला? त्याचं बरोबर आहे ना. मग मी काय केलं, आता डबिंग कशी करायची, हा चित्रपट घेऊन पुण्याला जायचं, तिथं डबिंग करायचं म्हणलं तर किती खर्च आहे. प्रत्येक कलाकार बोलवायचा तिथं, त्यांचं खाणं आलं पिणं आलं, इथं पहिलाच इकडं मी व्याकुळ झालेलो आहे, आता कसं करायचं. मग मी एक विचार केला की आपण आपल्याकडं घर आहे, त्या घरामध्ये वरचा मजला पूर्ण रिकामा आहे, तिथं मी एक वोकल बूथ तयार केला आणि रेकॉर्डिंग तयार तयार केली, पूर्ण सेटअपच तयार केली. आणि तुम्हाला सांगतो की तिथं मी डबिंगची व्यवस्था केली आणि तिथं डबिंग चित्रपटाची करून घेतली. पिक्चर भारी वाटायला लागला. डबिंग झाल्यानंतर ते आवाज वगैरे असे कडक यायला लागले सगळे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की महत्वाचा मुद्दा म्हणजे म्युझिक. आता म्युझिशियन जे ओमराज आहे, त्यांची माझी म्हणजे पहिली थोडीशी अशी पुसटशी ओळख. परंतु मी त्यांना एक सहज कॉल केला, "सर मी असं-असं आलेलो आहे, तर आपण थोडी मला गरज आहे तुमची." मग त्याने आले माझ्याकडं, भेट घेतली, भेट दिली. तिथं मी त्यांच्याशी बोललो, की "सर माझा असा-असा चित्रपट आहे, तर मी केलाय तयार. तुम्ही जरा थोडंसं त्याला म्युझिक करा." ते म्हणले, "सर असंच कसं करणार आम्ही? आम्हाला तो बघावं लागेल." म्हणलं, "अगोदर बघा." मग ते आले. त्यांच्यातले त्यांनी एक जणांनी पाठवले, एक जण आले. कारण त्यांचं पण नाव असतं ना शेवटी. एवढं मोठे म्युझिशियन. मग त्यांचं नाव असतं. मग त्यांनी एक जणांनी येऊन बघितला. चित्रपट बघत असताना त्यांना एवढं भारी सीन वाटले सगळे. कलाकार भारी वाटले. त्यांनी लगेच दुसऱ्या व्यक्तीला फोन केला. ते पण लगेच दुसऱ्या दिवशी आले स्वतः आणि त्यांनी तो पूर्ण चित्रपट बघितला. बघितल्यानंतर त्यांनी सगळं ते डबिंगचे आवाज वगैरे ऐकले. त्यातले काही करेक्शन सुद्धा मला सुचवले, की "सर इथं डबिंगला असं करा, तसं करा." आम्ही 2 दिवसात साहित्य सगळं घेऊन येतो. आणि त्याने साहित्य घेऊन आले आणि ते म्युझिक बनलं. ते म्युझिक बनवत असताना मला माहित नव्हतं की एवढं म्युझिक स्ट्रॉंग होईल. पण जसं-जसं स्ट्रॉंग व्हायला लागलं, जसं-जसं स्ट्रॉंग व्हायला लागलं, तसं-तसं चित्रपटाला रंग यायला लागला. कलाकार आमचे पूर्ण तोपर्यंत आमची प्रोसेस बरेच दिवस गेलेले होते. 7-8 महिने गेलेले होते. कलाकार शांत झाले होते. कलाकारांना वाटलं होतं की हा चित्रपट काही होऊ शकत नाही किंवा पूर्ण तयार होऊ शकत नाही. मग कलाकारांना मी सहज एक कॉल केला आमच्या बाकीच्या कलाकारांना, की आपला चित्रपट जवळ-जवळ बनलाय. तुम्ही या. पुढे एक जण आले. बघितलं त्याने. अप्रतिम चित्रपट बनलेला. आणि ते बघितल्यानंतर त्याने बाकीच्याला कॉल केला. अख्खी टीम आली. आता ती टीम खरंच एवढं पाठीशी आहे माझ्या. चांगली टीम मिळाली आमची पूर्ण. सगळ्यांनी बघितला. कॉन्फिडन्स आमचा हजारो पटीनं वाढला. लक्षात घ्या. कुठलाही मराठी चित्रपट असू द्या, त्यातल्या जर कलाकारांची, आपल्या घरातल्यांची जर साथ चांगली असेल, तर मी म्हणतो की तो चित्रपट नक्कीच यशस्वी होतो. आणि आपला चित्रपट सुद्धा हे जे संघर्ष आम्ही केलाय, खूप जबरदस्त झालेला आहे. त्याचं तुम्ही कलर करेक्शन असू द्या, त्याचं तुम्ही म्युझिक असू द्या, गाणे असू द्या, काहीही तुम्ही बघितलं तर तुम्हाला ते नक्कीच आवडणार. आणि तुम्ही नक्कीच आज तुम्ही जर बघून आलात, तर तुम्ही हजारो लोकांना सांगणार की हे चित्रपट बघायला नक्की जावा आणि थिएटर खचाखच फुल तुम्हीच भरणार आहे. एवढी गोष्ट लक्षात घ्या. हा सरपंच चित्रपट आपल्या जिल्ह्याच्या माध्यमातून तुम्ही सादर केला. तर ह्या चित्रपटामध्ये किती कलाकार आहेत तुमचे टोटल? आणि ही जी शूटिंग घेतलेली आहे, तर तुम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठल्या खेड्यापाड्यातून घेतलेली आहे, ते एकदा प्रेक्षकांना तुम्ही सांगा. त्याच्या मागं पडद्यामागचे भरपूर कलाकार आहेत. टेक्निकल टीम आहे आणि पडद्याच्या समोर येणारे म्हणजे समोर दिसणारे कलाकार. तर या सर्वांची मिळून बरीचशी अंदाजे म्हणजे मॉब वगैरे सगळं, तर आपले 500 ते 1000 लोकांची अशी एक टीम असेल. तर आम्ही या चित्रपटाचं चित्रीकरण जे आहे, ते चित्रीकरण आम्ही बार्शी तालुक्यामध्ये बहुतांश घेतलेलं आहे. आणि जास्तीत जास्त भाग म्हणजे पानगावचा आहे. बार्शीमधील बरेचसे ठिकाणं चांगली-चांगली. अं, त्यासाठी आम्हाला बरीचशी लोकांची मदत मिळाली. मदत म्हणजे आम्हाला फक्त त्यांच्याकडून जे लोकेशन्स पाहिजे होते, ते आम्हाला लगेच उपलब्ध झाले. मग आपली मनगिरी व्यायामशाळा तालीम तिथं आम्हाला उपलब्ध झालं. मनगिरी मालकांचा बंगला उपलब्ध झाला. त्यानंतर मल्लिकार्जुन मंदिर उपलब्ध झालं. पानगावमध्ये माझे मित्र आहेत, दयानंद गाडे. सरपंच होते पानगावचे. तर त्यांचंही आम्हाला बंगला उपलब्ध झाला. आप्पा गाड्यांचं घर उपलब्ध झालं. असे पानगावमध्ये बरेचसे जे लोकेशन जे चांगले-चांगले आहेत, ते आम्हाला उपलब्ध झाले. त्यानंतर इथं मिल आहे. आपली पडकी मिल आहे. त्या मिलचं बी आम्हाला लोकेशन चांगलं मिळालं.
पुन्हा नवगिरी ऑइल मिल, तिथं आम्हाला फाईट सीन क्रिएट करता आलं. अतिशय चांगले चांगले असे. आणि त्यानंतर ज्यावेळेस आम्ही काही चांगले असे सीन आम्हाला घ्यायचे होते गाण्यांचे, तर त्यासाठी आम्ही आपलं बार्शी तालुक्याचं एक वैभव असणाऱ्या मिनी महाबळेश्वर म्हटलं जातं त्याला, ते चुंबू कोरेगावचा एरिया, अतिशय सुंदर एरिया. तर त्या सुंदर एरियामध्ये आमचं गाण्याचं शूट झालं. त्या तलावामध्ये तुम्हाला सांगतो, अतिशय खूप खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला शूटिंग करता आलं. आमचा कॅमेरामॅन तर कपडे काढून खुशाल तलावात उतरला होता. मी म्हटलं कॅमेरा सांभाळा, हा शूटिंग काय आपण थोडं रिटेक घेता येतील, पण कॅमेरा सांभाळा. तलावामध्ये कुठं काय पाय पडेल काय सांगता येत नाही. एवढ्या पाण्यामध्ये तो पूर्ण असं कॅमेरा घेऊन तो फिरत होता. आणि आम्ही जे मासे धरायचं असतं का ते, त्याच्यावर आम्ही बसलेलो होतो. मी आणि हिरोईन समोर होती आणि तो वल्लवणार, असं आम्ही 3 जण होतो. आणि शूट घेत असताना किती चीट करावं लागतं बघा, की आमचे जे माझे सहकारी दिग्दर्शक आहेत, प्रशांत म्हणा किंवा रामभाऊ म्हणा किंवा अभिजित म्हणा, यांनी ते ढकलायला अशी बुडी मारायची पाण्यामध्ये आणि अशा हाताने ढकलत जायची पुढे, कारण ते लगेच पुढे सरकत नव्हतं ना. मग ती शूटिंग घेताना प्रॉब्लेम होईल. म्हणून या सगळ्या गोष्टी आम्हाला इतकं म्हणजे भारी वाटत होत्या, पण त्यांचा हाल मात्र होत होता. कारण एवढं पाण्यात बुडी मारायची आणि ते ढकलायचं म्हणजे दम कोंडत होता. आणि पुन्हा नंतर ते हिरोईनला उचलून घ्यायचं आणि तिला असं मी गोल फिरवायचं, ते पायाला माझी अशी काटे टोचायचे पूर्ण. पुन्हा गुडघ्यावर बसायचं तेवढ्या त्या ते गुडघ्याला पूर्ण असं काटे, म्हणजे काटे नव्हते पण ते दगडाचे जे चिरे असतात चिरे. पाण्यामध्ये असे मऊ पायाला असे टोचतात भरपूर. ती खूप हालत बेकार झाली होती, परंतु त्याचा आनंद एक वेगळाच होता. त्यानंतर सरपंच गाणं आहे, त्याला भारी आम्हाला एकदम शूटिंगला लोकेशन चांगले चांगले मिळाले. आणि अशा पद्धतीनं आम्ही बार्शी तालुक्यात जवळजवळ 80% शूट संपवली आणि काही शूट आम्ही बाहेरच्या भागामध्ये घेतली. म्हणजे लोकेशन हे आम्ही चांगल्या पद्धतीनं घेतलेले आहे. आणि कलाकार ही बार्शी तालुक्यातून जवळजवळ आपल्यामध्ये मॉब आणि काही मुख्य कलाकार असे मिळून 350 कलाकार आपल्या चित्रपटामध्ये बार्शी तालुक्यातून आहे. त्यामुळं मला असं वाटतं की आपल्या तालुक्यातील बऱ्याचशा कलाकारांना एक चांगलं व्यासपीठ दिलंय. भगवंताची कृपा आहे आमच्यावर सर्वांवर, की हा चित्रपट अतिशय सुंदर झालेला आहे. गावखेड्यातलं जे सरपंच आहेत, तर त्यांच्या किंवा तुमच्या माध्यमातून त्यांना काही संदेश देण्यासाठी आहे का तुमच्या माध्यमातून त्यांचा, किंवा ते लोक तुमच्या पाठीमागं राहतील का? नक्कीच सर. सरपंच आणि मेंबर्स सगळे आमच्या टीमच्या पाठीशी नक्कीच राहणार आहे. का तर खरं म्हणजे आम्ही हे सगळं गावातनं शिकलोय. आम्ही गावाच्या मातीतलेच आहे, की गावाचा विकास कसा झाला पाहिजे. प्रत्येक व्यक्ती हा त्या गावातला मजबूत झाला पाहिजे. आम्ही हा विचार करून हा सरपंच चित्रपट काढला. प्रत्येक सरपंचाला हेच वाटत असतं की आपलं गाव हे कुठंतरी चांगल्या लेवलला जावं, महाराष्ट्रात देशात त्याचं चांगलं नाव करावं. म्हणूनच प्रत्येक सरपंच धडपडत असतो. प्रत्येक सरपंचाला असं वाटत असते की आपल्या गावाला भरपूर निधी यावा, भरपूर पुरस्कार मिळावे. त्याच्यासाठी हा एक आदर्श असा आम्ही चित्रपट बनवला. म्हणून गावखेड्यातनं प्रत्येक सरपंचाची आम्हाला पाठिंबा असणार आहे, शुभेच्छा आशीर्वाद असणार आहेत. हा चित्रपट किती तारखेपर्यंत रिलीज होईल हे तुम्ही सांगा. सगळ्यात अवघड प्रश्न म्हणजे हाच आहे बरं का. कारण आतापर्यंत आपण बघितलं मराठी चित्रपट हे रिलीज करायचं म्हणजे असे काळजाला असं धडकी बसते. म्हणजे तुम्हाला सांगतो की प्रत्येक चित्रपट आपण बघतो आता, कितीतरी आपल्या बार्शी तालुक्यातनं आहेत किंवा सोलापूर जिल्ह्यातनं किंवा महाराष्ट्रातून बरेचसे चित्रपट आलेले आहेत. आता मला एकच म्हणायचंय, आम्ही 24 एप्रिल ही तारीख फिक्स करण्याचं, फायनल करण्याचं आमचं मानस आहे आणि आम्ही करणार आहोत. परंतु आता चित्रपट चालू आहे एक धुरंधर, तुम्ही मगाशी बरोबर. तर त्या धुरंधर चित्रपटाचं किती दिवस थिएटर बुक असतील हेच अजून गणित कळत नाही. पण त्याच्यानंतर 24 एप्रिलला रिलीज करावा तर राजे शिवाजी लगेच पुढच्या आठवड्यात रिलीज होतोय. म्हणजे महाराजांचा चित्रपट हा चालणारच. हा एक विषय आहे. तिसरा विषय असा आहे की मग आपण 24 एप्रिलला रिलीज केला तर भगवंत महोत्सव 22 एप्रिलला आहे बार्शीमध्ये. मग आपल्यालाच भगवंत महोत्सवामध्ये वेळ द्यायला लागणार नाही. मग आम्ही असं ठरवतोय की शक्यतो आम्ही 15 मेच्या आसपास हा चित्रपट रिलीज करण्याचा आमचा प्लॅन चालू आहे.
म्हणजे ते सुद्धा तुम्हाला सांगतो की मराठी चित्रपट आहे. वावटळीत दिवा लावणं म्हणजे हे येड्याचं काम असतं. काम पण ते मला 4 लोकांचा तुमचा कधी होणार हा विचार करते. म्हणून मी लगेच रिलीज करून एक दिवसात थिएटर मधनं बाहेर काढणं हे माझा मूर्खपणा होणार आहे. बरोबर. उद्या जे कधी होणार हे चित्रपट विचारणारे लोक जे आहेत ना तेच म्हणणार त्यांना कळत नव्हतं कधी लावायचं. म्हणून मी सर्वानुमते आमच्या टीमच्या मते किंवा दिग्गज लोकांच्या एक अंदाज घेतोय की बरेचसे टॉक्सिक सारखे चित्रपट जे 19 मार्चला रिलीज होणार होता तो चित्रपट 6 जूनला गेलाय. म्हणजे असं विचार करता एवढे मोठे मोठे यश सारख्या हिरोचे चित्रपट जर पुढे जात असतील तर आपल्याला एखाद्या 2 महिन्यांनी एखाद्या 2 आठवड्याने असा काही फरक पडणार नाही. पण रिलीज केला तर आम्ही धमाक्यात करणार. लेट झाला तरी आमचा चित्रपट लेटेस्टच असणार आहे. म्हणून फक्त प्रेक्षकांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी सहपरिवार ज्यावेळेस हा चित्रपट रिलीज होणार आहे 1 महिन्याभरात किंवा 1.5 महिन्याभरात किंवा 2 महिन्याभरात एवढ्यामध्ये हा चित्रपट रिलीज होईल. सर्वांनी चांगला प्रतिसाद द्यायचा आहे. सर्व सरपंच, मेंबर्स आणि गावकरी मंडळी सर्वांना मी म्हणतोय की आपण आमची हात जोडून विनंती आहे आमच्या टीमची की आपण सर्वांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद द्यायचा आहे. आणि या चित्रपटाला साहेबांनी सांगितलं की आता देशात जर चित्रपट रिलीज करायचा म्हणजे साधी गोष्ट नाही, त्याला हिंदी करावं लागेल. आणि जर तुमचं प्रेम असंच राहिलं तर तो हिंदी होईल. आणि तो चित्रपट जर हिंदी झाला तर सरपंच हा हिंदी सुद्धा शब्द आहे. महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा सरपंचच म्हटलं जातं, एक तर मुखिया, सरपंच. तर आपल्या याच नावानं हा चित्रपट अख्ख्या देशात सुद्धा रिलीज करण्याचा आमचा मानस आहे. ती पण फक्त तुमचे शुभेच्छा आशीर्वाद पाठीमागे राहू द्या. धन्यवाद. तुम्हाला भेटल्यानंतर असं वाटलं खरोखरच एक रत्न प्राप्त ह्या भारत देशामध्ये बार्शीसारख्या ठिकाणी भगवंताच्या नगरीमध्ये तयार झालेलं दिसत आहे. आणि प्रथमतः मराठी चित्रपटामध्ये बॉलिवूड हा विषय नसतो, पण तुम्ही त्याला एक रूप दिलेलं आहे बॉलिवूडच्या पद्धतीने, ऍक्शन दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही स्ट्रगल केलेला आहे भरपूर. आणि हा हॉलिवूड पिक्चर, हा हॉलिवूड साऊथ चित्रपट प्रथमतः पहिल्यांदाच त्या मराठी चित्रपटामध्ये आलेला आहे. बरोबर आहे. आणि हा नक्की प्रेक्षकांनी पाहावा. एवढं मोठं श्रम यांनी योगदान दिलेलं आहे त्या सोलापूर जिल्ह्यासाठी, महाराष्ट्र देशासाठी, भारत देशासाठी. आणि असे वीर पुत्र परत परत जन्माला यावं, प्रोड्युसर व्हावं, हिरो व्हावं आणि डायरेक्शन मिळावं बार्शीसारख्या ठिकाणाहून. तर त्याबद्दल सर प्रेक्षकांना च्या माध्यमातून मी सांगतो की प्रेक्षकांनी हा चित्रपट आवर्जून पाहावा. आपल्या भागातला चित्रपट आहे, आपल्या खेड्यातला चित्रपट आहे आणि हा चित्रपट आपल्या भारत देशामध्ये सगळीकडे प्रकाशित होणार आहे. आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये तुम्ही फॅमिली सहज बघायला यावं आणि आपल्या व्यक्तीला सपोर्ट द्यावं, त्याला साथ द्यावी. एवढी दक्षता न्यूजकडनं त्याला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडनं परत एकदा शुभेच्छा. आणि पॉवर दी सरपंच 2 हा चित्रपट लवकरच प्रकाशित होणार आहे आणि आपल्याच खेड्यापाड्यातल्या इतर लोकांना, इतर कलाकारांना जाधवर सर एक संधी देणार आहेत. तर त्याबद्दल माझ्याकडनं, दक्षता न्यूज कडनं खूप खूप शुभेच्छा. तुमच्या वाटचालीसाठी सरपंच दी पॉवर हा चित्रपट प्रत्येक चित्रपटगृहामध्ये गाजणार आहे आणि गाजणार होणार. आणि त्याचं प्रकाशित, त्याचं चित्रपटाचं पूर्णतः श्रेय श्री जाधव सर यांना. आमच्या टीमला